दादा बोला ताई, काय म्हणताय? काय होतं? वाईट जागा मिळेल का? कशाला? धूप मांडायची इकायला. माझं मी धडपळत राहून बसते. आजच्या दिवस बसू का? अच्छा, म्हणजे आम्ही भाडं भरतो आणि तुम्ही दुकान मांडा बाहेर, है की नाही? नाही जमणार, सॉरी. आजच्या दिवस बसू द्या की. त्यापेक्षा असं करा ना, आधीच लॉकडाऊन धंद्याची वाट लागली, तुम्हीच दुकानातला माल घ्या आणि बाहेर मांडा. मी आपला दुकानच बंद करतो. हा, दादा या ताई, काय सेवा करू? हे हे नाही नाही, हे नको, नाही चालणार. तुम्ही नका घेऊ दादा. फक्त ते इथं रस्त्यावर पुढे घेऊन बसू का? रस्त्यावर होय? हं. हा बसा की. अहो रस्ता काय कोणाच्या मालकीच आहे का? हां, पण वाईच बाजूला बसा, माझ्या कस्टमरला याय जायला त्रास नाही. हां, होय. दादाला उपकार झाले. अहो उपकार कसले आले त्या? बसा. ताई धूप घ्या ना ताई. देशी घेतली 40 रुपये. मार्केट आहे जरा बेतातच आहे मला. कोरोनाच्या अगोदर बड़े शान से जीते थे हम. पण काय? हा इलाज नाही ना काय? इलाज नाही. बरोबर आहे. काय दादा तुमचं लय उपकार झालं. तुम्ही आम्हाला इथं बसायला जागा दिली. अहो पण माल खपला ना तुमचा. बर 10-12 पाकिटं खप. 10-12. अहो तुमच्या मालाला ना आकर्षक पॅकिंग पाहिजे, लेबलिंग पाहिजे. ते काय म्हणलं काय कळलं नाही. थांबा, हे जरा ते धूप घे रे. हे बघा, असं आकर्षक पॅकिंग पाहिजे. मग आतमध्ये काय आहे ह्याला फारशी किंमत नाही, खपतोय आपण. मला सांगा तुमचं धूप किती रुपयाला आहे? 40 रुपये. 120 ला खपतोय. आकर्षक पॅकिंग असलं ना की मग खपते. बरं येऊ का? येत. ताई, तुझा धूप बेस्ट आहे. मला 1000 धूप पाहिजे. 1000? हां, फक्त पॅकेज चांगलं पाहिजे आणि त्याच्यावर नाव कुणाचं नको. हे ॲडव्हान्स 1000 रुपये. आणि हा माझ्या ऑफिसचा पत्ता. ताई, आज बघ, एवढ्याशा वस्तूसाठी सगळा दिवस गेला तुझा, तरी हे सगळं संपलं का? अगं माल चांगला आहे हे मग कळतं. आधी माणूस पॅकिंग बघूनच जवळ आला पाहिजे. काय पण 1000च ना. होत आहे? एकावर 3 शून्य. 3 शून्य. गरीब आहे, म्हणलं मदत करावं.